आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण देशाला वेगवेगळ्या पातळीवर फटका हा बसत आहे। भारतासह अनेक देशात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे। कच्चे तेल, नैसर्गिक वायूच्या कमतरतेमुळे इंधनाचा भाव वाढण्याची भीती सध्या मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले आहेत। देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून दूर ठेवण्यासाठी काळी जादू आणि अघोरी विद्येच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे। मी खात्रीने सांगतो, अशोक खरातांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्यासाठी काही जण प्रयत्न करत होते। हे सर्वजण अशोक खरातकडे पूजा घालायला गेले होते। वेळ आल्यावर मी त्यांची नावं देखील उघड करेल, असं खळबळजनक वाक्य आव्हाड यांनी केलं आहे। पुणे जिल्हा परिषदेत अंकिता पाटलांची सभापती पदी निवड झाली आहे। महिला आणि बाल कल्याण समितीवर अंकिता पाटील यांची निवड झाली आहे। पुणे झेडपी विषय समित्यांच्या सभापती पदाची ही घोषणा झाली आहे। चंद्रकांत पाटील पुढच्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील, असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे। असे असतानाच आता चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा दावा केला आहे। आता संजय राऊत हे भविष्यात ठाकरे गट फोडणार आहेत, असं खळबळजनक भाष्य देखील चंद्रकांत पाटलांनी केलं आहे। प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील वाघबीळ इथे 2500 आसन क्षमतेचे निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे। सुमारे 138 कोटींच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या या अत्याधुनिक नाट्यगृहात प्रशस्त प्लाझा, पार्किंग व आधुनिक सुविधा असणार आहेत। पुढील 3 वर्ष हे नाट्यगृह ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 346व्या पुण्यतिथी निमित्त मुंबईत विधान भवनात अभिवादन करण्यात आले। विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत कृतज्ञता व्यक्त केली आहे। शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला दिशा व ऊर्जा मिळेल असे त्या म्हणाल्या आहेत। देऊळ बंद भाग 2 या बहुप्रतीक्षित चित्रपटाची प्रदर्शित तारीख अखेर जाहीर झाली असून हा चित्रपट 21 मे 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। प्रवीण तरडे लिखित व दिग्दर्शित या चित्रपटाचे डिजिटल पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले आहे। आता परीक्षा देवाची या टॅगलाईन मुळे कथानकाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे। इंडी संगीताला समर्पित मीमा 2026 सोहळा दिमाखात पार पडला असून अजित कडकडे यांना संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। गुरु ठाकूर आणि बेला शेंडे यांना मराठी इंडी म्युझिक आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे। या सोहळ्यात विविध क्षेत्रातील कलाकारांचा सन्मान करत मराठी इंडी संगीताच्या वाढत्या प्रभावाला अधोरेखित करण्यात आले आहे। रुबाब हा गाजलेला मराठी चित्रपट आता झी5 वर डिजिटल प्रीमियर सह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। शेखर बापू रानखांबे दिग्दर्शित या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शीतल पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत। प्रेम, स्वाभिमान आणि नात्यातील भावनिक गुंतागुंत मांडणाऱ्या या चित्रपटाला थिएटरमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला होता। आता डिजिटल माध्यमातून रुबाब अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे।
शासने कोणत्याही अतिरिक्त शुल्क न आकारता 20 एप्रिल पासून प्रवाशांना उपलब्ध करून देण्याचे विमान कंपन्यांना दिलेले निर्देश सरकारने गुरुवारी स्थगित केलेत. फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्स आणि आकासा एअर यांच्याकडून प्राप्त झालेल्या निवेदनानंतर या विषयाचा पुनर्विचार करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे परिचालन व भाडे रचनेवर होणाऱ्या परिणामावर निवेदनामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे.